नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत हरतालिका तीज, जी पौराणिक कथा, जी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. ह्या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी संसारासाठी उपवास करतात. प्राचीन काळी हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासून शंकराला पती म्हणून वरायची इच्छा बाळगत होती. पण तिचे वडील हिमालय यांनी तिचं लग्न श्री विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पार्वतीला ही गोष्ट समजली तेव्हा ती खूप दुःखी झाली. तिच्या मनात फक्त एकच भावना होती, मला पती म्हणून फक्त शंकरच हवेत. जर नाही मिळाले तर मी आजन्म अविवाहित राहीन. मग पार्वतीने तिच्या सखीसोबत ठरवलं, आपण लग्नाच्या तयारीतून दूर पळून जाऊ आणि जंगलात जाऊन शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप करू. त्या रात्री पार्वतीने सखीसोबत वनात प्रस्थान केलं. तेथे तिने व्रत, उपवास आणि तपस्या सुरू केली. ती उपवास करून वाळूत शिवलिंग बनवून शंकराची पूजा करू लागली. शंकराने तिच्या ह्या कठोर तपेने प्रसन्न होऊन तिच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, गौरी, तुझी श्रद्धा आणि निश्चय पाहून मी आनंदी झालो आहे. आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस. आणि अशा प्रकारे पार्वतीला तिच्या इच्छेनुसार शंकर पती म्हणून प्राप्त झाले. त्या दिवसापासून हे व्रत हरतालिका तीज म्हणून ओळखले जाते. स्त्रिया या दिवशी उपवास करून शिव पार्वतीची पूजा करतात. या व्रतामुळे पतीला दीर्घायुष्य, सौभाग्य व सुख प्राप्त होते. कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो. त्या दिवसापासून ह्या व्रताला हरतालिका तीज असे म्हणतात. तर अविवाहित मुलींना चांगला पती मिळावा म्हणून हा उपवास केला जातो. ही होती हरतालिका तीज व्रत कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक यू दोस्तों.